तर तूर खरेदी संदर्भात शासनाचं धोरण चुकलंच अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। दरम्यान तूर खरेदी संदर्भातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तो मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच मिळाला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। रत्नागिरीमध्ये पर्यटन महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते। दरम्यान नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, मात्र नारायण राणे यांनी भाजपनंतर आणखी कोणत्या पक्षात जाणार तेही जाहीर करावं असा टोलाही रामदास कदम यांनी यावेळी लगावला। कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यातल्या शेतकऱ्याची सगळी डाळ ही शासनाने खरेदी केलीच पाहिजे, कारण हे नियोजन शासनाचं चुकलेलं आहे। कॅबिनेटच्या आधीच आम्ही सगळेजण भेटलो मुख्यमंत्र्यांना आणि मला सांगायला आनंद होतो की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ते मान्य केलं, 1000 कोटीची व्यवस्था केली आणि त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना सांगा आपण आता रांगेमध्ये डाळ घेऊन जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्यांची डाळ आपण घेऊ। साहेबांची भूमिका मला माहिती नाही, आमचे स्थानिक खासदार यांची भूमिका मला माहीत नाही, पण मी त्यांना शुभेच्छा देईन, मनापासून शुभेच्छा देईन। आणखी मग पुन्हा किती दिवसांनी आणखी एक कुठला पक्ष बदलणार आहे ते पण त्यांनी आता सांगावं। शिवसेना झाली, काँग्रेस झाली, आता भाजपमध्ये जातील आणि मग आणखी कुठला एक राष्ट्रवादी झाला मग शिल्लक, मग तिकडे पण कधी जाणार ते पण त्यांनी ऐकून टाकावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।